सतीश थोरवे आणि अक्षय थोरवे ही सलामी जोडी तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाल मेल 5 ओव्हरची मॅच आणि आता बातला होती सुरुवात. जांतरदा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाल मेल जांतरदा चषक ही स्पर्धा मैदानावरती रंगती आहे. नेक्स्ट मॅच बिरदोले आणि त्यांच्या विरोधात जोबिरी दोन टीमची कॅप्टन आताच आम्ही अनाउन्स करतोय. लवकरात लवकर मिड इनिंग मध्ये टॉस साठी यायचं आहे. अंपायर ग्रीन सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. सलामी जोडी दाखल होती मैदानावरती अक्षय थोरवे च्या साथीनं आतिश थोरवे. पहिला बॉल बरो तयार. पहिला बॉल लाईन खराब लेग स्टिकच्या बाहेर त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली. धावफलक पुढे सरकतोय. टाइमर ऑन आहे लक्षात घ्या दोन टीमची कॅप्टन. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे त्याची आपण नोंद घ्यायची. पहिला बॉल लाईन खराब आणि त्यानंतर डॉट बॉल ची समाप्ती होती आहे. रसल लातूरचे खेळाडू तुम्हाला पार मिळतील. मच्छिंद्र गायकरला तुम्ही पाहताय बॉल ट्रॅक वरती दाखल होतात. हे क्रीडांगण त्याला लगी आहे. याच पैदरावरती एक विक्रम त्याने नोंदवलाय. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बाट घेतलाय. बॉल जाईल डीप मध्ये. खेळाडू उपस्थित चेंडूला फेक करतायत. दरम्यान एक सिंगल येथे एक पुढे जाते आणि आता सिंगलच्या साथीने धाव फलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. दोन धाबा. हो नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना मच्छिंद्र गायकर चांगली बॉलिंग मॅच मध्ये अद्याप करत असताना हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या बंड घेतलाय. फटका चांगलाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतायत वेगानं. पॉइंटला बॉल अदून फेक करतील. दरम्यान धाबा किती भेटतील. एकच धाव एकवटी जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक टीमची टोटल 3 धाबा. तीन धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आणि असोसिएशनचे आपले उपाध्यक्ष भागरामजी पवार साहेब या बादचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून पूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. दरम्यान फलंदाज बाद. बॅटर मधरावरती दाखल होतोय स्वप्नील या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ मी आधीच म्हटलं होतं हे क्रीडांगण मच्छिंद्र गायकर साठी लकी आहे. कारण याच मधरावरती 2 बॉल 12 धाबाची करत असताना 2 ठोकलेले षटकार आजही आमच्या लक्षात आहे. आणि त्यानंतर सेलिब्रेशन आपण पाहिलं होतं त्या स्पर्धेमध्ये. बरोबर यार इथे लाईन खराब
एसच्या मागे रुपेश गायकरला तुम्ही पाहताय बेगाने ते पोहोचलेत. बॉलला तो पिक करतील अंपायर सिग्नल बाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ते बहाल केली. आज टीमचे मेंटॉर खरं तर तलपान आहेत सुभाष गायकर यांना तुम्ही पाहताय जे नेहमीच टीमच्या मागे उभे असतात खंबीरपणाने. आज मेंटॉरच्या भूमिकेत आणि त्यासोबत तलपान. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा आता मच्छिंद्र राईट द विकेट दाखल. पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. सिंगल इथे मिळेल. 2 धाब्याचा प्रयत्न होतोय. थांबवलंय मिळेल ते एक सिंगल आणि या सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल 5 धाबा फलकावरती तुम्हाला जरूर पार पेतील. चांगली सुरुवात या मॅचमध्ये केली आहे टीम गावदेवी दापिवली संघाच्या माध्यमातून. याच क्रीडांगणावरती गावदेवी चषक ही स्पर्धा रंगली. त्या स्पर्धेचे शिल्पकार सुभाषजी गायकर त्यासोबत बचिंद्र गायकर रुपेजी गायकर यांना तुम्ही पाहताय. त्यामुळे क्रीडांगणाचा आढावा त्यांना भरपूर आहे यात मात्र शंका नाहीये आणि अद्याप चांगला खेळ या मॅच मध्ये करावा लागेल. बरोबर यार फुल टॉस बॉल घेतला अडवा बॅटनं. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार भीती जाऊन पोहोचले. फलकावरती धाबा 11 11 धाबा फलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये फक्त 5 होत्या. चला लाईट मनला विनंती आहे लाईट ऑन करायचे आहेत आपण. रणजित भाई लाईट ऑन कीजिए. बरोबर तयार. ओव्हर नंबर 2 महेश. महेशचा पहिला बॉल केतला ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू उपस्थित. मच्छिंद्र होते बॉलला तो पिक करतात. 2 धाब्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला. बेलतिकची सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 12 धाबा. टीमची टोटल तुम्हाला पार बेतील 20 रन. धावफलकावरती पार बेतात 12 धाबा. महेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 महेश गायकर ला तुम्ही पाहताय. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 5च धाबा. त्यानंतर शेवटच्या बॉल वरती मच्छिंद्र गायकरच्या विरोधात एक षटकार आलाय. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल आता स्कोर बरोबरती. पुन्हा आता बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका पोहोचलाय. 3-3 4-4 खेळाडू बॉल वरती येतील आणि अखेर 4 खेळाडू आल्यानंतर झेल निसटलाय आणि त्यानंतर चेंडूची फेकाफेक. 3 धाबे ते भेटलेली आशंका नाहीये आणि 3 धाब्याच्या साथीने आता धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती फ्लॅग होतीये. पुन्हा एकदा 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जानताराजा चषकाचे नक्कीच प्रमुख आयोजक आदरणीय विशालदादा राऊत साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4-4 खेळाडू येऊन देखील झेल निसटला आणि त्यानंतर तुम्ही पाहता एक मोठं जीवदार बेत अतिश तुर्वेला
अतिश तोरवे म्हटलं की नेहमीच घातक फलंदाज बनून त्याची ओळख आहे आणि अशा खेळाडूला जर तुम्ही जीवनदान देताय तर याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. यातील मात्र शंका नाहीये. भारत तयार. महेश गायकर राईट मोड द विकेट. लाईन चेक करावी लागेल. पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव तिथे बाल केले आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत मैदानावरती रंगतीये. दापिवली बनाम बदलापूर गाव घरच्या मैदानावरती तुम्ही पाहताय. खर तर बदलापूर गाव हा संघ खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पाहुणा संघ दापिवली. फुलटॉस टर्न केलाय. पार्लर स्ट्रोक मोजून मापून तोलून मारलेला फटका बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्कोअर लेगला येतोय. षटकार. आपलं मनपूर्वक स्वागत. षटकार. आज षटकाराला पुण्यात टर्न केलाय. खेळाडू उपस्थित त्याच्या डोक्यावरनं बॉल डीप मध्ये बाबू आले उत्तम फेक करतील आणि एक सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती फ्लाव होती. धावफलक 23 धावा धावफलकावरती 12 मिळतील. नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना पहिल्या ओव्हर मध्ये 11 आले आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 12 धावा. अंपायर सिग्नल कॅन्सल बॉल. तुम्हाला जरूर बॉल मिळेल. बिग हिट पुन्हा एकदा खेळला ऑन साईडला वाऱ्याशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल हवा गेसात घटक संघ संघ बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दंग. आतिश थोरबे झेल निसटल्यानंतर का बॅटिंग करतोय. षटकार. मॅच देणं बाकी होतं आणि विशालदादा राऊत यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. यार पुन्हा बिगिट केलाय. फटका पोहोचला डीप मध्ये. बाबू तुषार गायकर कॅच ड्रॉप. दुसऱ्यांदा जेल आता सुटलाय. धावफलक 30. याकडे वरती तुम्हाला पाल मिळेल.
पहिल्या ओव्हरमध्ये 11 या ओव्हरमध्ये 19 धावा त्यामुळे टीमची टोटल 30 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल 2 ओव्हरचा खेळ संपलाय पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर 30 धावा चले रंजित भाई लाइट ऑन कीजिए खऱ्या अर्थाने राहुलजी चव्हाण सर याच दरम्यान जगन्नाथ क्रीडा संकुलाचे मालक आदरणीय प्रतीक दादा पिसेकर यांचं देखील आगमन होते त्यांचं देखील स्वागत आहे या जाणता राजा चषकामध्ये. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती सूरज गराठे दाखल होतोय पहिला बॉल टर्न केलाय डीप मध्ये खेळाडू पोहोचतायत 2 धाबे ते भीतील आणि 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक टीमची टोटल फ्लाय होत असताना धावफलकावरती 32 32 धाबा धावफलकावरती जोडले जातील. सूरज गराठेला तुम्ही पाहता या मॅच मध्ये तो दाखल झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. आतिश थोरबे 2 कॅच निसटल्यानंतर जेल निसटल्यानंतर आक्रमक पवित्र त्याने घेतला या मॅच मध्ये यात मात्र शंका नाहीये परंतु यार विकेट मोठा फटका घेण्याचा प्रयत्न तिसऱ्यांदा जीवनदान मिळेल की नाही डीप मध्ये देवा गायकर पोहोचले त्यांनी अखेर देवा पोहोचलाय तर आता देवाचा आपण पाहतोय अप्रतिम कॅच तिथे टिपत असताना आणि अखेर आतिश थोरबे वादळाला शांत करण्यामध्ये यश आलंय. लवकर धक्का लागलाय त्यामुळे तुम्ही पाहता इथून नवीन बॅटर पत्रावरती दाखल होतोय युवराज ला तुम्ही पाहता या मॅच मध्ये तो दाखल झालाय 2 ओव्हर मध्ये 30 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरुवात झाली आहे. या वेळेला देखील केतला ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये लॉंग ऑनला खेळाडू पोहोचतोय बेगानं एक सिंगल बेल देवन अखेर तो झेल टिपला त्यामुळे इथून मोठा झटका लागलाय. आतिश थोरबे 2 षटकार त्याच्या बॅटपत्रावर पाहिले त्यांनी अखेर विकेट मारली 2 झेल निसटल्यानंतर तिसरा झेल देवाने टिपला आणि खर तर 2 झेल निसटल्यानंतर देवाना तो झेल टिपला जे जमलं नाही गावाला ते जमलं देवाला असं म्हणायला हरकत नाहीये कारण सोपेरित्या ते झेल निसटले आणि त्यानंतर अप्रतिम कॅच बिगिट करण्याचा प्रयत्न फटका हा देखील फसला डीप मध्ये खेळाडू ऋषिकेश गायकर पोहोचलेत परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर स्टेट ऑफ द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल जाईल सीमा बार षटकार. जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वरती 39 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील.
यावेळेला देखील ऑन साईडला खेळला डीपमध्ये खेळाडू पोहोचतात मच्छिंद्र गायकर बॅक्स बॉलवरती येतील उत्तम फेक करतील दरम्यान एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल 40 धावा. चला पाणी घेऊन जा. पाण्याची मागणी केली जाते पंचाच्या माध्यमातून. खेळाडू कक्षातून पाणी घेऊन जायचं याची आपण नोंद घ्यायची. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती बीट झालेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती बॉलमॅन स्वप्नील आहेत. स्वप्नील कनोजे. बरं यार बिगिट फटका चांगला आहे. धावा चांगला मिळतील. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पर षटकार. फाईट तुम्हाला बाल बेल कारण गोलंदाज देखील स्वप्नील त्याच्या अवकाशाच्या बाहेर षटकार ठोकला. बॅटर तुम्ही पाहताच टाकली स्वप्नील. पुन्हा एकदा फुलटॉस पुन्हा एकदा टर्न केलाय. अंपर सिग्नल काय येईल. बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे सिक्सर. चला ठीक आहे आपण चेक करा. तिसरे पंच
फेअर डिलिव्हरी. पुढचा बॉल स्वप्नील. या वेळेला देखील ऑन साइडला खेचला गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. चार षटकार आणि एक चौकार. तनुजीच्या बॅटमधून तुम्हाला जरूर पार पडतील. धावफलक वेगाने प्लाव होतोय. टीमची टोटल आता जोडली जाते. स्कोर वर वरती अब तक 56. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट. अजून एक चांगला फटका. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमा पार. सुभाष गायकर यांना बीट करून येतोय षटकार. सामना असेल बिरदोले आणि जोविली या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जोबेरी बनाम बिरदोले दोन टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी पोहोचायचं याची आपण नोंद घ्यायची आहे. बरोबर तयार. षटकार आलाय पुन्हा एकदा स्वप्नीलच्या बॅटमधून. धमाकेदार बॅटिंग आता तुम्हाला पार भीती फुल टॉस. आक्रमण. अंपायर सिग्नल नो बॉल. आणि आता बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. बिग हिट सिक्सर. धावावरती खेळतो एकदा जो जो टाळा व्हायला हरकत नाहीये. स्वप्नील साठी का बॅटिंग करतो या बातमध्ये. स्वप्नील टू स्वप्नील अशी फाईट बदरावरती रंगते आणि अंपायर सिग्नल नो बॉल. त्यामुळे पुढचा बॉल फ्री हिट ऑन आहे या मॅच मध्ये. तयार स्वप्नील. अजून एक विकेट केलाय. फटका हा देखील चांगला आहे परंतु फसला की काय डीप मध्ये खेळाडू वाराच्या वेगाने पोहोचतोय तिथे जेल टीपला जरूर परंतु फ्री हिट ऑन होता. त्यामुळे तुम्ही पाहता इथून देवानं हा खरं तर दुसरा झेल टिपला आणि अखेर फ्री हिट ऑन असल्यामुळे इथून बॅटर सेफ असतील. अभिनंदन आरके ग्रुप बालिवली. एक सामना तुम्ही जिंकला. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये त्यांचा आपण पाहिला. बेरवडी सारख्या एक मोठ्या संघाला बीट करत असताना संघ पुढे सरकलाय. टीमची टोटल आता 70 धाबा. धाव फलकावरती जोडल्या जातील. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 5 होत्या. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती मोमेंटम शिफ्ट झाला. मच्छिंद्र गायकरने फुल टॉस टाकला. त्यावरती फुल टॉस वसूल केला आणि तिथून आता थांबायचं नाव घेत नाही या संघ बाजारावरती. समर्थ 11 बदलापूर गाव हा संघ बाजारावरती खेळतोय. बरोबर यार. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पहिलं अर्धशतक घेईल का या मॅचचं हे देखील पाहायला मिळणार. 5 धावांपासून वंचित. स्वप्नील तनुजे राऊंड द विकेट. टर्न केलाय ऑन साइडला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील मिड विकेटला. एक सिंगल एक बडी 2 धाब्याचा प्रयत्न करतायत. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न आणि अखेर दुसऱ्या धाब्यासाठी मैदान कदाचित सोडावं लागेल बॅटरला. युवराज बॅक टू द पवेलियन.
टीमचे कॅप्टन आणि मेजर याला पण सुप्रसिद्ध असलेला खेळाडू. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बाटनं कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न पंडे फसला आणि अखेर डॉट बॉल. अजूनही 4 धावांपासून वंचित आहे खेळाडू. अर्धशतकापासून पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील होईल का हा प्रश्न उभा आहे. स्वप्नील तनुजे मैदानावरती का बॅटिंग करतोय. यावेळेला देखील स्ट्रॉंग अपील नाही जमलं. बॅटरी बॉलचा संपर्क नव्हता. एक सिंगल तिथे ऍड होती. च्या माध्यमातून सिंगल मेल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक टीमची टोटल 72 72 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्र्याहत्तर धावा माफी असावी. धावफलक 73 73 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही बॅटर आतापर्यंत चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. स्टॅकिंग वरती संघ नायक आता दाखल होतो या मॅच मध्ये. फुलटॉस होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि अखेर गणेशला मैदान सोडावं लागेल. कॅप्टन इथे आउट होत आहे परंतु अजून या मॅच मध्ये फक्त 4 धावांपासून वंचित बॅटर स्वप्नील. और दर्शन पवार आलेत. आणि या स्पर्धेतील पहिली 50 तुम्हाला पार मिळतीये. बॅट्समन स्वप्नील तनुजेच्या नावावरती एकदा बॅट दाखवायचे. अप्रतिम खेळ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये स्वप्नील तनुजे. त्याच्या बॅट मध्ये आपण पाहतोय अर्धशतक त्यानं झळकावलंय त्यामुळे त्याचंही कौतुक व्हायला. टॉप गिअर वरती बॅटिंग 6 षटकार 2 चौकार. यावेळेला फटका पोहोचला. खेळाडू पुढे सरकतोय. त्याच्या आबाकाच्या बाहेर 2 मिळतील. धाबा यात शंका नाहीये. डिप्पदू खेळाडू बाबू पोहोचलाय आणि गेर या 2 धाबा इथे एकवटल्या जातील. पूर्वार्ध पूर्णपणे संपलाय. 5 ओव्हरच्या अंती टीमची टोटल आता हायस्ट स्कोर तुम्हाला पाल मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय स्कोर पण वरती 79 79 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. आता 80 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. पुन्हा एकदा मॅचला सुरू होतील. मायक्रोफोन वरती येतील आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर. धन्यवाद.
मार्क वरती प्रतीक जाधव. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. दापिवली या टीम समोर 80 धावांचं लक्ष्य आहे. 16.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटका मागे. पहिला चेंडू पुल करतायत इनफिल्डच्या वरून. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. आगास करतायत देवा गायकर. षटकार येतोय देवा गायकरच्या बॅट मधून. सुरुवात चांगली करावी लागेल आई गावदेवी दापिवली या टीमला या मॅच मध्ये 80 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. आणि पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. चला सामना आपण सुरू करायचा आहे. आई गावदेवी दापिवली आणि सामना सुरू आहे श्री समर्थ कृपा बदलापूर गाव या दोन टीम मध्ये. लाईन पाहावी लागणार आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळत्या अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. 16.00च्या सरासरीने प्रति षटका मागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. चांताराजा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतायत की पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे 7. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. हा झेल पकडलेला आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन देवा गायकर. बॅक टू द पवेलियन. आपण या ओव्हर नंतर टॉस संपन्न करतोय. रोशन सर. यस, दोन्ही संघनायक उपस्थित आहेत या पुढच्या मॅच मध्ये. मोरिया कलेक्शन 6161 भाऊचा दुकान बिरदोले आणि जय हनुमान जोवेली. मॅडी सरांच्या गावातील संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्यांचा आवाज देखील आपण ऐकणार आहोत. खऱ्या अर्थाने गेली 2 दिवस रात्र त्यांचा आवाज आपण ऐकतोय. या स्पर्धेमध्ये व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर आपण पाहतोय. ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये नक्कीच पोहोचलेले आहेत. फलंदाज रुपेश गायकर. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. मोरिया कलेक्शन 6161 नक्कीच भाऊचा दुकान बिरदोले आणि जय हनुमान जोविली या दोन संघांमध्ये सामना असेल. ड्राईव्ह करते क्षेत्ररक्षक. शॉट एक्स्ट्रा कव्हरला हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन मच्छिंद्र गायकर. 0 वरती बाद.
चिंद्र एवा हे दोन मोठे धक्के लागलेले आहेत या इनिंग मध्ये. आई गावदेवी दापिवली या टीमला 80 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. ऑन साइडला खेळतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑनला काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती हा चेंडू फील्ड होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 8. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 72 धावांची गरज या मॅच मध्ये आहे आई गावदेवी दापिवली या टीमला. चला आपण टॉस संपन्न करतोय. मी विनंती करेल सागरदादा देशमुख आणि विशालदादा राऊत आपण टॉस साठी यावं. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. मोर्या 116161 बिरदोले नेरळ परिसरातील हा संघ, तर त्यांच्या विरोधात जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली. काव्या 11 या नाबाड संघ नेहमीच खेळतोय. जर्मन काव्या 11 जोबेली. करण धुळेचा संघ, तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा किशोर कालेकरचा बिरदोले हा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. टॉस आपण संपन्न करतो. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सागरजी देशमुख साहेब, जे उद्योगपती आणि बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणून त्यांची ओळख आहे. सागरजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल हेड आणि टेल, नाण्याच्या दोन बाजू. हेड आलाय, फक्त निर्णय करायचे कारण पेंडिंग ठेवतो. चला मातला आपण सुरुवात करतोय, कारण सामना देखील महत्वाचा आहे. दापिवली बनाम सामना रंगतोय बाजारावरती. समर्थ 11 बदलापूर. आउट टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. पहिला चेंडू आलाय, दुसऱ्या षटकातील डॉट गोलंदाजी मार्कवरती दर्शन आहेत आणि स्ट्राईक इनला बॅट्समन महेश आहेत. महेश आणि रुपेश ही जोडी आपण पाहतोय. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. 3 फिल्डर आले होते, झेल पर्यंत पोहोचले देखील होते, परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. एकदा मिळत्या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आजची ही दुसरी रात्र आहे आणि तिसरा सामना सुरू आहे, जिथे 80 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. ऑन साइडला पुल करतायत, चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दापिवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. गायकवाड आणि सुधीर यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. सुधीर रामशेठ धुळे यांचे इथे आगमन झालेलं आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते. खऱ्या अर्थाने स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 15. या षटकामध्ये एक षटकार आलेला आहे रुपेश गायकरच्या बॅट मधून. ऑन साइडला विकेट, इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. संख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 21 धावा. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक आपण पाहतोय गोलंदाज दर्शन यांचं. स्ट्राईक एंडला बॅट्समन रुपेश गायकर. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागते आणि शॉर्ट फाईन लेगला चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 22. चेंडू शिल्लक 18 धावा बनवायच्या आहेत त्या मॅच मध्ये.
58. 18 चेंडू आणि 58 धावांची गरज. 19.33च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने दर्शन थोरवे आणि आमचे ऋतिक भोईर अत्यंत जिवलग मित्र आहेत आणि ऋतिक भोईर यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. दर्शन थोरवे यांच्यासाठी ते इन ऍक्शन मध्ये आहेत. 18 चेंडू 58 धाव बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती फॉलिंग स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेगला चेंडू फील्ड होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 17 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 58 धावांची अजूनही गरज आहे. जोपर्यंत रुपेश गायकर खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत. कारण की 2 षटकार लगावलेत या इनिंग मध्ये रुपेश गायकरने. आई गावदेवी चषक आपण पाहिलं याच ग्राउंड वरती. नुकतीच ती स्पर्धा संपन्न झाली आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक रुपेश गायकर फुल टॉस चेंडूचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन खूप चांगला झेल पकडला डीप मध्ये आतिश थोरवेने. विकेटचं बदन रुपेश गायकर. बॅक टू द पवेलियन. क्रमांकावरती परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. आई गावदेवी दापिवली या टीम वरती प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. ऑन साइडला बिग हिट. खडे खडे स्ट्रोक खेळलेत. पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सहाने पुढे जाईल 28-28. फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. खूप चांगली केली होती या षटकाची. 3 चेंडू सलग डॉट आले होते. त्यामध्ये विकेट देखील मिळवली होती रुपेश गायकर यांची. परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने ऋषिकेश गायकरने बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 34. सलगचा तिसरा षटकार येईल का देखील प्रश्न होता. अपील करतायत आणि अपील
फेटाळलेली आहे. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 34. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 46. चला सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल 12 चेंडू 46 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. स्वप्नील येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. जे स्वप्नीलने 52 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे या मॅच मध्ये. तो स्वप्नील येतोय. 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पाण्याची मागणी केलेली आहे आणि पाणी घेऊन जात आहेत रुपेश दादा गायकर. 2 षटकार लगावले त्यानंतर ते देखील बाद झाले, परंतु ऋषिकेशने 2 षटकार लगावलेले आहेत आणि विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. क्षमता आहे ऋषिकेश गायकर मध्ये इथूनही सामना जिंकून देण्याची. ऋषी गायकर आणि फलंदाज महेश गायकर ही जोडी आहे. 12 चेंडू आणि 46 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडूंमध्ये 7 षटकार आणि 1 चौकार मारावं लागेल. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल आई गावदेवी दापिवली या टीमला. मार्क वरती स्वप्नील आहेत या 4थ्या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर पुल करतायत. टीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट आणि चांगली फिल्डिंग डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. 1च धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल धावसंख्या धावफलकावरती आहे 35. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज या मॅच मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुलगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय भागारामजी पवार साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या जानता राजा चषकामध्ये. आणि संस्थापक महेंद्र धुळे यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 35. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. चेंडू शिल्लक 10. हाफ ट्रॅकर चेंडू. वाईड बॉलचा इशारा येतोय. चेंडू शिल्लक 10. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 44. चला काव्य 11 जय हनुमान जोविली या टीमला विनंती असेल आपला निर्णय आपण कळवायचा आहे. टॉस जिंकलाय जोविली या टीमने. निर्णय करण पेंडिंग आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये.
प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल श्री समर्थ बदलापूर गाव. या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केलेली आहे, परंतु सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना ऋषिकेश इनिंग मधील काय बॅटिंग सुरू आहे. तिसरा षटकार ऋषी गायकर च्या बॅट मधून येतोय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 42 धावा जिंकण्यासाठी 38 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल. ऑन साइडला खेळताय क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम हा झेल पकडलेला आहे. डीप मध्ये दर्शन थोरवेने फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 42. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. महेंद्र दादा गायकर थोडेसे नाराज आहेत. साहिल गायकर यांनी परतीचा प्रवास सुरू केलेला आहे, कारण की त्यांना माहिती आहे 6 चेंडू 38 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेले आहे. समर्थ बदलापूर गाव या टीमने अंतिम षटकामध्ये गोलंदाज मनीष कडू येत आहेत. पहिला चेंडू यावेळी सोडून दिलेला आहे. आशेबोत नजरेने पाहतच राहिले. केपी सर नामवंत पंच आहेत. डॉट बॉल. 5 चेंडू शिल्लक आणि 38 धावांची गरज या मॅच मध्ये. संस्थापक आदरणीय महेंद्र धुळे यांचे ते आगमन होते. वेलकम स्वागत आहे. काव्य 11 जय हनुमान जोविल या टीम कडून इन ऍक्शन मध्ये असतील. या पुढच्या मॅच मध्ये निर्णय पेंडिंग आहे. टॉस जिंकलाय. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि सलग चाल हा 4था डॉट बॉल. काय गोलंदाजी सुरू आहे या अंतिम षटकामध्ये. गोलंदाज मनीष कडू इम्प्रेस करतायत. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. त्याच्यावरती नक्कीच मिळते 1 धाव. अंतिम चेंडू शिल्लक आहे. खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय खऱ्या अर्थाने श्री समर्थ बदलापूर गाव या टीमला. गणेश थोरवे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय, जे महाराष्ट्र पोलीस आहेत. 1 चेंडू शिल्लक. तुषार गायकर स्ट्राइक एंड वरती आहेत. फुल टॉस. मिस टायमिंग. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल आतिशने पकडलेला आहे. शेवटच्या बॉल वरती विकेट आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे समर्थ बदलापूर गाव या संघाने. समर्थ बदलापूर गाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. आई गावदेवी दापिवली संघ. चला विनंती असेल करण धुळे निर्णय बॅट फर्स्ट आणि विनंती असेल मोरिया कलेक्शन 6161 भाऊचा दुकान बिरदोले या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 5 षटकांचा सामना असेल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने जानता राजा चषकामधील
अर्धशतकी खेळी साकारली आहे. स्वप्नील कनोजे मॅन ऑफ द मॅच.